साताऱ्याच्या कराड तालुक्यात पाठरवाडी गावावर भीषण पाणी संकट ओढावलं। 40 वर्ष जुनी पाणी योजना जीर्ण झाल्यानं आणि जलजीवन मिशनचं कोट्यवधींचं काम अपूर्ण राहिल्यानं गावाचा पाणी पुरवठा ठप्प झाला। ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी डोंगर दऱ्यात वणवण फिरण्याची वेळ आली। दुसरीकडे पाण्याचे स्रोत आटल्यानं जनावरांचेही हाल सुरू आहेत। कोट्यवधी खर्च करूनही नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। या सगळ्या परिस्थितीवर प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला असून सामाजिक कार्यकर्ते सुनील बामडेंनी स्वखर्चातून टँकरनं पाणी पुरवठा सुरू केला। त्यामुळे प्रशासनाला आता तरी जाग येणार का असा सवाल उपस्थित होतो। आमचं गाव डोंगरावर असल्यामुळं पाण्याची फार मोठी टंचाई आहे। त्यासाठी आम्ही पण प्रशासनाकडे जाताना त्यावेळी आम्हाला मध्येच एक जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे भेटलो आम्ही। त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही टँकरद्वारे पाणी जोपर्यंत तुमचं लिकेज होत म्हणजे जे पाण्याचे पाईपलाईन सरळ होत नाही तोपर्यंत आम्ही टँकरद्वारे तुम्हाला पाणी पुरवठा करतो। प्रशासनाकडे आम्ही मागणी केली की आमची पाईपलाईन जी जुनी आहे ती दुरुस्त करून मिळावी, नवीनचं लवकरात लवकर काम व्हावं आणि आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे। पाणी एक टाइम 2-3 टाइम पाजण्याऐवजी एक टाइमच पाजतो होता। काय पाणी आम्हाला प्यायला नाही तिथं जनावरची सुचवली असं झालं आणि आता टँकर आल्यापासून येते 2 टाइम पाण्याचा। असं काय नाही, फक्त पाण्याची आमची सोय करा एवढी, बाकीचं काय नाही। स्कीम जी जुनी आहे ती आपली दुरुस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।